पूर्ण राज्यामध्ये 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश आहे पालकांच्या संमतीने। तर आजपासून आपली शाळा सुरू झालेली आहे। तर आपण हे कसं काय शाळा सुरू होणार आहे, कसे काय नियम पालन केले जाणार आहे याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगावी। शासनाच्या आदेशानुसार दिलेल्या परिपत्रकानुसार आज आम्ही आमची शाळा सरलाबाई दिगंबर वरणगावकर विद्यालय घाटपुरी ही आम्ही चालू केलेली आहे। आमच्याकडे वर्ग 2 आहेत। शासनाने म्हटल्याप्रमाणे वर्ग 9 ते 12 पर्यंत, परंतु आमच्याकडे वर्ग 9 आणि 10 हे 2 वर्ग आम्ही आजपासून सुरू केले आहेत। शासनाने जे नियमन अटी दिलेले आहेत त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांचं ताप मापन घेतो। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे हात धुण्याचं सुद्धा आम्ही इथे सुविधा उपलब्ध केलेली आहे। त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटाईज सुद्धा इथे करून तोंडाला येताना घरून शाळेमध्ये येत असतानाच तोंडाला मास्क बांधून तो येतो आहे आणि वर्ग सुद्धा आम्ही पूर्ण सॅनिटाईज करून ठेवलेले आहेत आणि वर्गात एका डेस्क बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशी आम्ही पूर्ण चोख व्यवस्था इथे केलेली आहे। शासनाने पालकांचं संमतीपत्रक सुद्धा आणावेत म्हणून जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्यांचे सुद्धा आम्ही इथे संमतीपत्र इथे कलेक्ट केलेले आहेत आणि तरच त्यांना इथे शाळेमध्ये प्रवेश दिलेला आहे। आज 8 महिन्यानंतर शाळा चालू होत आहेत। सगळीकडे आमच्या जे विद्यार्थी शाळेमध्ये आले आहेत, जे शिक्षक वृंद शाळेमध्ये आले आहेत, यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण पसरलेलं आहे की ऑनलाईन तर प्रशिक्षण यशस्वी झालेलंच आहे, परंतु याच्यानंतर पुढे काय हे विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता। परंतु आजपासून ज्या शाळा सुरू झाल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थी सुद्धा उत्साही आहेत, शिक्षक सुद्धा उत्साही आहे आणि शासनाने दिलेल्या काटेकोर नियमांचं पालन करून आज आम्ही वर्ग 9 आणि वर्ग 10 हा सुरू करत आहे। धन्यवाद सर। आता आपण हे बघितलंच बाहेर कशी चाचणी होते आहे आणि इथे शासनाच्या निर्देशाप्रमाणे हा वर्ग सुरू असलेला दिसतोय आपल्याला। एकेका बेंचवर एकच विद्यार्थी आणि त्याला त्याच नावानिशी आपण तिथे बसवलेला आहे। आता हा विद्यार्थी रोज त्याच जागेवर बसणार आहे, तर त्या नावानिशी त्यांना इथे बसवलेला आहे। एका बेंचवर एकच विद्यार्थी आहेत, सर्वांनी मास्क परिधान केलेला आहे आणि हे सर्व विद्यार्थी वर्गामध्ये हात धुतल्यानंतर सॅनिटाईज करून अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर वापरून इथे वर्गात आलेले आहे। नंतर तापमानाची नोंद सुद्धा या शाळेने घेतलेली आहे।